नमस्कार. चला आज आपण बघूयात साप्ताहिक राशीफळ जे आहे ते मेष राशीपासून मीन राशीपर्यंत ज्या हे 12 राशी आहेत त्यांचं आपण जे येणारा आठवडा आहे त्यामध्ये कसं तुमचं एक दिनचर्या असेल किंवा तुमच्या आयुष्यात कुठल्या गोष्टी होणार आहेत, काय पॉसिबिलिटी आहेत गोष्टींसाठी किंवा तुमच्यासाठी गाईडन्स काय आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. यामध्ये व्हिडिओमध्ये मी टाईम स्टॅम्प टाकून देईल. प्रत्येक राशीनुसार तुम्ही डायरेक्टली जाऊन तुमच्या राशीवरतीही बघू शकता. तर आपण आता सुरू करूयात मेष राशीपासून. मेष राशीसाठी हा येणारा जो आठवडा आहे तो कसा असेल. मेष राशीसाठी जो आठवड्याच्या स्टार्टिंगला तुम्हाला अशी सिच्युएशन असेल की तुम्ही कुठल्या गोष्टींचे जे आहेत ते प्रॉपरली डिसिजन घेऊ शकणार नाही आहेत किंवा अशी परिस्थिती तुमच्यासमोर उभे राहील की तुम्हाला समजणार नाही आहेत की तुम्ही त्या ठिकाणी काय डिसिजन घ्यायचं आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी एवढंच लक्षात ठेवा की थोडंसं डोकं शांत ठेवा. एका योग्य वेळेची वाट बघा की तुम्ही त्या वेळेवर तुम्हाला समजेल की मी यावेळेस हा डिसिजन घ्यायला हवा आहे. जास्त घाई करण्याची तिथे अजिबातही गरज नाही आहे. ओके, जसं जसं तुमचा आठवडा पुढे जाईल तसं तसं तुम्हाला गोष्टींची क्लॅरिटी येणारच आहे. जर तुम्हाला अशी परिस्थिती दिसत असेल की तुम्हाला त्याचा अंदाज येत नाही आहे प्रॉपरली काय करायला पाहिजे काय नको, तर टेन्शन घेऊ नका. थोडासा वेळ द्या त्या परिस्थितीला. घाई करण्याची काहीही गरज नाही आहे तिथे. तुमच्यासाठी एंजल गायडन्सही आपण बघूया. ओके, विदिन अ नेक्स्ट फ्यू मंथ्समध्ये जे आहेत ते तुम्हाला ज्या ह्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होणारच आहेत. ओके, तर आत्ता सध्या उगाच घाई करून जे आहेत ते चुकीचे डिसिजन घेऊन जे आहे थोडासा स्वतःचा मनस्ताप वाढू नका. हाच तुमच्यासाठी जो आहे तो गायडन्स आहे मेष राशीसाठी. पुढची राशी आपण बघूयात वृषभ राशी. वृषभ राशीसाठी काय संदेश आहे किंवा वृषभ राशीसाठी हा आठवडा कसा असेल. वृषभ राशीच्या लोकांनी थोडंसे स्वतःच्या हेल्थची काळजी घेण्याची गरज आहे. ओके, खूप मानसिक त्रास असेल किंवा जे तुमचं रोजचं हेक्टिकचं लाईफ आहे त्यामुळे तुमचं होऊ शकते की थोडासा आजार जो आहे तो तुम्हाला होण्याची शक्यता आहे. तर थोडीशी काळजी घ्या तुम्ही की तुमचं जेवण असेल किंवा थोडंसं बाहेर फिरतानाही विचार करत जा की आपल्याला जे आहे ते काही इन्फेक्शन होणार नाही किंवा वातावरणामुळे काही त्रास होणार नाही. थोडंसं हेल्थची जी आहे ती काळजी घ्या. नक्कीच पुढच्या आठवड्यामध्ये हेल्थचा इश्यू जो आहे तो होऊ शकतो किंवा तुम्हाला जर थोडंसं असं वाटत असेल की माझी तब्येत आता खराब आहे तर लवकरात लवकर डॉक्टरला जे आहे ते तिथे कन्सल्ट करा की पुढे तुम्हाला त्रास होणार नाही आहे त्यामुळे काही. तुमच्यासाठी एंजल गायडन्स आपण बघूया. रिकन्सिडर. ओके, कुठल्याही गोष्टीचा जो आहे तो डिसिजन घेताना जो आहे तो विचार करा. पुन्हा एकदा गोष्टी ज्या आहेत त्या कन्सिडर करा. ओके, जास्त घाई करू नका. कुठलेही डिसिजन जे आहेत ते फास्ट घेऊ नका. विचार करा परत एकदा कुठल्याही गोष्टींचा. ओके, आणि त्यानंतरच डिसिजन घ्या. हा तुमच्यासाठी जो आहे तो एंजल गायडन्स जो आहे तो आलेला आहे. यानंतर आपण बघूया पुढची राशी जी आहे ती मिथुन राशी. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा जो आहे तो कसा जाणार आहे हे बघूयात. आठवड्याच्या सुरुवातीला मिथुन राशीचे लोक थोडेसे पैशांची काळजी करताना दिसत आहे. जर तुमचं काही लोनसाठी अप्लाय केलेलं असेल किंवा कुठल्या गोष्टी असेल त्या गोष्टींमुळे तुम्ही थोडेसे काळजीत दिसत आहेत. जास्त काळजी करण्याची गरज नाही आहे. आठवड्याच्या शेवटपर्यंत येताना तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सर्व सॉल्व्ह होताना दिसत आहे. ओके, तुमच्या फ्रेंड्ससोबत आहे. शेवटी जे आहे ते तुमचं काही फिरायला जाण्याचे किंवा काही ट्रिप वगैरे असेल ते प्लॅन होऊ शकतं. नाही जरी ट्रिपसाठी गेले बाहेर गेले तरी घरातही तुम्ही तुमच्या फ्रेंडसाठी जे चांगले क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहात. एंजल गायडन्स का आहे तुमच्यासाठी बघूयात. मिथुन राशीसाठी एंजल गायडन्स. ओके, कार्ड आलेलं आहे तुमचं फॅमिलीसाठीही तुम्ही रोमॅन्स. ओके, फॅमिलीसोबतही तुम्ही चांगला क्वालिटी टाईम जो आहे तो तुमच्या पार्टनरसोबत स्पेंड करताना दिसत आहे. हाच टाईम आहे की तुम्ही थोडं तुमच्या रिलेशनशिपकडे जे आहे ते लक्ष द्या की तुमची जी आहे ती पार्टनरसोबतची जी बॉन्डिंग आहे ती काय होईल, इम्प्रूव्ह होईल. थोडंसं कामासोबत थोडंसं फॅमिलीकडेही लक्ष द्या मिथुन राशीचे लोक. पुढची राशी आहे कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांसाठी आपण बघूया तुमच्यासाठी येणारा आठवडा जो आहे तो कसा असणार आहे.
ओके. तुमच्यासाठी नवीन अपॉर्च्युनिटी कामाच्या येताना दिसत असेल. जर तुम्ही कुठे जॉबसाठी अप्लाय केलेलं होतं भरपूर दिवसापासून, जर कुठल्या नव्या संधीची जर तुम्ही वाट बघत होता, तर नक्कीच तुम्हाला या आठवड्यामध्ये ती संधी मिळणार आहे. जेही तुम्ही प्रयत्न केलेले होते किंवा जर तुमचं कुठलंही काम जे आहे ते रखडलेलं होतं काही दिवसांपासून पूर्ण होत नव्हतं, तर ते या आठवड्यामध्ये जे आहे ते पूर्णत्वाला जाताना दिसत आहे. काम तर तुमचं जे आहे ते वाढणार आहे. चांगल्या संधीही मिळणार आहेत तुम्हाला कामासाठी. तुमच्यासाठी जे एंजलचं कार्ड आलेलं आहे ते आहे अपॉर्च्युनिटी. म्हणजे हा तुमचा जर आठवडा आपण जर बघितला तर हा पूर्ण जो आहे तो वर्कोहोलिक पर्सनसारखं तुम्ही जे आहे ते बिहेव करणार आहेत. ओके. तुम्हाला नवीन नवीन अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. तुम्ही घेणारही आहेत त्या आणि तुम्ही त्या उत्कृष्टपणे पारही पाडणार आहे. तर तुमच्या कामाच्या असेल वर्कच्या रिलेटेड तर हा आठवडा जो आहे तो एकदम उत्तम असेल. ओके. तुम्हाला हेल्थ रिलेटेडही कुठलेही प्रॉब्लेम्स या आठवड्यात दिसत नाही. ओके. तुम्हाला ज्याही संधी मिळतील त्या संधीचं सोनं करा. हाच सल्ला आहे कर्क राशीच्या लोकांसाठी. पुढची राशी आपण बघूयात. राशीचक्रातली सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असेल. ओके. सिंह राशीच्या लोकांसाठी आठवड्याच्या सुरुवातीला खूप मेहनत करताना दिसत आहे. ओके. तुम्ही कामाच्या ठिकाणी असेल किंवा कुठल्याही गोष्टी बिझनेस असेल त्यामध्ये तुम्ही तुमच्या विविध ज्या आहेत त्या स्ट्रॅटेजी वापरून ज्या आहेत त्या गोष्टी इम्प्रूव्ह करताना दिसत आहे. जे लोक लग्नासाठी बघत आहेत सिंह राशीचे लोक, त्यांनाही चान्सेस आहेत की तुमच्याला जे आहे ते लग्नासाठी चांगले स्थळं येतील. ओके. त्यानंतर असंही दिसत असेल जर तुम्ही तुमच्या फॅमिलीपासून दूर असाल किंवा तुम्ही लव्ह रिलेशनशिप अशाही गोष्टींमध्ये असाल सिंह राशीचे, तर तुमचं चान्स आहे की तुम्ही तुमच्या पार्टनरला भेटाल. तुमचं चांगलं एक कम्युनिकेशन होईल. तुमचा एक चांगला क्वालिटी टाईम स्पेंड होईल. हेही आठवड्यात जे आहे ते दिसत आहे. त्यानंतर जे लोक शिक्षण घेतात सिंह राशीचे त्यांच्यासाठीही आठवडा चांगला आहे की थोडंसं तुमच्या जे आहे ते शिक्षणावरतीही फोकस करा. अभ्यासासाठी हा वेळ एकदम चांगला आहे. जर आत्ताच तुम्ही कुठले जर तुमचे गोल सेट करत असाल या आठवड्यामध्ये तर ते पुढे जाऊन नक्कीच तुमच्यासाठी जे आहे ते फायदेशीर ठरतील. एंजल कार्ड बघूयात. सिंह राशीसाठी चूज अ न्यू डायरेक्शन. ओके. तुम्ही एक नव्या तुम्हाला सध्या तुमच्या आयुष्यासाठी जगण्यासाठी किंवा एक बघण्यासाठी एक नव्या डायरेक्शनची गरज आहे. ओके. तुम्ही यासाठी दुसऱ्यांची मदत घेऊ शकता. तुमचं फ्रेंड्स असेल, फॅमिली असेल, तुमच्या जवळच्या व्यक्ती असेल, त्यांना तुम्ही विचारू शकता की तुम्ही ह्या सिच्युएशनमध्ये काय करायला हवं आहे की जे तुम्हाला एक पद्धतीचा जो आहे तो सल्ला देतील. नसंच तुम्हाला कोणाला विचारायचं, एक स्वतःच्या इंट्युशनला फॉलो करा. स्वतःच्या जे देवाला तुम्ही मानतायत. ओके. मेडिटेशन करा आणि विचारा की तुम्ही काय इथे या सिच्युएशनवरती जे आहे ते वागण्याची गरज आहे किंवा काय ॲक्शन घेण्याची गरज आहे, तरी तुम्हाला त्याचं उत्तर जे आहे ते मिळून जाईल या आठवड्यामध्ये. पुढची राशी बघूयात आपण कन्या राशी. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी जे आहे ते हा आठवडा कसा असणार आहे. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी जो आहे तो हा आठवडा मिक्स आहे. आठवड्याच्या सुरुवातीला दिसतंय की तुम्ही खूप खुश आहे. एकटे तुम्ही खूप खुश राहण्याचा प्रयत्न करतायत, पण मिड जो आहे आठवड्यानंतर तुम्ही कुठल्या गोष्टींमुळे स्ट्रेसमध्ये जाताना दिसत आहे. ओके. फायनान्शियल गोष्टी असू शकतात कुठल्या, की थोडासा पैशांच्या गोष्टींचा जो आहे तो थोडासा लोड असेल किंवा काही तुम्हाला कुठे द्यायचे असेल, तुमची काही इन्व्हेस्टमेंट करायची आहे, त्या गोष्टींमुळे तुम्ही थोडेसे स्ट्रेसमध्ये असेल. काही लोकांचं असं दिसतंय की पर्सनल ज्या गोष्टी आहेत तुमचे रिलेशनशिप असेल, ओके, त्या गोष्टींमुळे तुम्ही थोडेसे जे आहेत ते टेन्शनमध्ये दिसत आहेत की तुम्ही सिच्युएशन जे आहेत ते थोडीशी आउट ऑफ कंट्रोल आहे. तर स्ट्रेस जो आहे तो तुम्हाला या आठवड्यामध्ये थोडासा दिसत आहे, पण काळजी करू नका. तुमची न्यू बिगिनिंग जे आहे ते नंतर होणार आहे. हा आठवडा थोडासा खराब जाईल, पण त्यानंतर जो नवीन येणारा आठवडा असेल तो नक्कीच तुमच्यासाठी न्यू बिगिनिंग घेऊन येणार आहे. त्यामुळे जी ही टेन्शनची परिस्थिती आहे ती वेळेवरच सोडून द्या. ओके. जास्त पुढे तसंच कंटिन्यू करून ठेवू नका. तुमच्यासाठी ही एंजलकडनं संदेश आलेला आहे की यू आर रेडी. ओके. तुम्ही रेडी आहे. कुठलीही गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये जे होणार आहे तुम्ही त्यासाठी जे आहे मानसिकदृष्ट्या तर तयारच आहे. ओके. पॉझिटिव्ह राहा. ओके. पॉझिटिव्ह राहिल्याने काय होणार आहे की तुमचे जे नेगेटिव्हिटीमुळे जे तुमचं आयुष्यामध्ये जे आहे ब्लॉकेजेस असतील, कुठले खराबी असेल, ते काय होणार आहे तुम्हाला तेवढं हार्म करू शकणार नाही. जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह राहाल तेवढं. बाकी तुम्ही तेवढं इंटेलेक्च्युअल आहात की कुठल्याही गोष्टी जो आहेत ते प्रॉपरली हँडल करू शकता. कन्या राशीचे जे लोक आहेत महत्त्वाने.
योग्य विचार करूनच डिसिजन घेतात. नेक्स्टची पुढची राशी आहे ती आहे तूळ राशी. तूळ राशीच्या लोकांसाठी बघूयात आपण हा आठवडा कसा असणार आहे. तूळ राशी, तूळ राशीच्या लोकांसाठी आठवडा एकदम उत्तम असणारा दिसत आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही एकदम व्यवस्थित असणार आहे. मानसिकदृष्ट्या एकदम तुम्ही खुश असणार आहेत. ओके, कुठे तुम्ही ट्रॅव्हलिंगचा प्लॅन करू शकता जो आहे तुम्ही आठवड्याच्या शेवटी तुमच्या फ्रेंड्स असेल फॅमिलीसोबत कुठे फिरायला जाण्याची तुमची जी आहे ती शक्यता आहे. जास्त धावपळ करण्याची गरज नाही. काही व्यक्तींसाठी असं दिसत आहे की कामाचा खूप जो आहे तो ताण घेऊन एकदम घाईघाईने जे आहे ते कामं संपवायचा प्रयत्न करतायत. ओके, पण जेवढं तुम्ही संपवायचा प्रयत्न करतायत तेवढंच तुमच्या मागे ते अजूनही उभे राहणार आहे तेवढेच कामं. त्यामुळे घाई वगैरे कुठली गोष्ट करण्याची गरज नाही. ओके, जो जसा टाईम येतोय तसं त्या पद्धतीने खुश राहा. ओके, एंजल्सकडनं बघू तुमच्यासाठी काय संदेश येतोय. ओके, लुक फॉर अ साइन अँड परफेक्ट टायमिंग. ओके, दिस इज द राईट टाईम टू टेक अ ॲक्शन. ओके, तुम्हाला जेही कुठले इंडिकेशन जे आहेत युनिवर्सकडनं भेटणार आहेत त्याकडे लक्ष द्या. ओके, की तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत तुमचे एंजल्स. ओके, त्याकडे लक्ष द्या. जे आहेत मॅनिफेस्ट करा गोष्टी, तुम्हाला त्या नक्की भेटतील. ओके, हा तुमचा एक प्रॉपर टायमिंग आहे किंवा हा आठवडा आहे की तुम्ही त्यामध्ये तुमच्या गोष्टी ज्या आहेत आठवड्यामध्ये प्रॉपरली एक्झिक्यूट करू शकता ज्या तुम्ही प्लॅन केलेल्या आहेत. पुढची राशी आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी बघूयात आपण कसा असणार आहे आठवडा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी. ओके, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी जे आहे ते हेल्थची थोडीशी काळजी घ्यायची आहे या आठवड्यामध्ये. चान्सेस आहेत की तुमच्या घरामध्ये फॅमिलीमध्ये असेल किंवा तुमच्या वर्क प्लेसवरती तुमचे कोणासोबत आर्ग्युमेंट्स होतील किंवा गोष्टी ज्या आहेत तुमचे मतभेद होणार आहे. थोडीशी काळजी घ्या तुम्ही त्यामध्ये. ओके, तुम्ही काम करताय, तुम्ही सर्व करताय हे बरोबरच आहे, पण तुम्ही त्यावेळेस असं कन्सिडर करू नका की बाकीचे काहीच करत नाही किंवा बाकीच्यांचं काहीच कॉन्ट्रीब्युशन चाललेलं नाही कुठल्या गोष्टींमध्ये आणि मी स्वतः फक्त एकच व्यक्ती काम करतोय असं तुम्ही कन्सिडर करून जर कोणासोबत बोलायला गेले, काही गोष्टी आर्ग्युमेंट्स करायला गेले तर तुमच्यासाठी तो त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळं शक्यतो ह्या गोष्टी टाळा. थोडासा शनीचा जो आहे प्रभाव तर तो दिसतच आहे. थोडं मेहनत करावी लागणार आहे. ओके, मनस्थिती ही तुमच्यासाठी अशी असणार आहे खूप खालावलेली. ओके, बेस्ट वे की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमधनं जे आहे ते थोडंसं दूर जा. काहीतरी ट्रॅव्हल प्लॅन करा. ओके, फिरायला जा. जास्त लांब जरी नसेल जाता येत तर कुठे गार्डनमध्ये जाऊन थोडंसं एक माइंड शांत होईल एवढा वेळ बसा. नक्कीच तुम्हाला जे आहे ते पॉझिटिव्ह वाटेल तिथे. एंजल गायडन्स बघूया तुमच्यासाठी काय आलेलं आहे. वृश्चिक राशीसाठी एंजल गायडन्स. ओके, अनलाइकली सिच्युएशन जी तुमच्या विचार केली तशीच नसणार आहे तुमच्यासाठी. त्यामुळे तुम्ही एक नवीन प्लॅन, नवीन एक डायरेक्शन घेऊन जे आहे ते या आठवड्यामध्ये काम करा. ओके, बाकीच्यांवरती जास्त डिपेंड राहू नका किंवा जास्त आहे ते कुठल्या गोष्टी ट्रस्ट असेल किंवा कुठल्याही गोष्टी ठेवूच नका दुसऱ्यांवरती डिपेंड, की जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही आठवड्यात. चला बघूया राशीचक्रामधली पुढची राशी जी आहे धनु राशी. धनु राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा एकदमच उत्तम असणार आहे. फॅमिलीसाठी तुमचा चांगला क्वालिटी टाईम स्पेंड होताना दिसतो. जेही लोक त्यांच्या फॅमिलीपासून दूर असतील त्यांच्या फॅमिलीसोबत त्यांची गाठभेट होण्याची शक्यता आहे. जे मुलं त्यांच्या आईवडिलांपासून जे आहे ते दूर असतात त्यांच्या आईवडिलांना भेटण्याची जी आहे ते या आठवड्यात योग दिसत आहेत. त्यानंतर ज्या लोकांसाठी जॉबची अपॉर्च्युनिटी बघत होते
किंवा भरपूर दिवसापासून जर तुम्ही जॉब सर्च करत असाल तर तुम्हाला जॉबची संधी इथे जे आहे ते पाहायला भेटते. न्यू बिगिनिंग तुमची जी आहे ती फायनान्शियली होताना दिसत आहे या आठवड्यामध्ये धनुराशीच्या व्यक्तींसाठी. तुमच्यासाठी जे आहे ते एंजल कार्ड्स जे आहेत ते काय आलेलं आहे ते बघूयात. धनुराशीच्या व्यक्तींसाठी एंजल कार्ड्स. तुम्हाला ॲक्शन घेण्याची गरज आहे. ओके, तुम्हाला ज्याही संधी भेटणार आहेत त्या तुम्ही ग्रास्प करण्याची गरज आहे. जर तुम्ही त्या घेतल्या आणि त्याचा योग्य प्रकारे वापर केला तर तुमच्यासाठी हा आठवडा नक्कीच चांगला जाईल. चला तर बघूयात राशीचक्रातली जी पुढची राशी आहे मकर राशी, त्यासाठी कुठले कार्ड्स आहेत ते आलेले आहेत. हा आठवडा कसा जाईल. मकर राशीच्या लोकांसाठी जो आहे आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या ज्याही मागील आठवडा असेल त्यामध्ये ज्या कुठल्या गोष्टी तुमच्याकडनं राहिलेल्या आहेत, कामाच्या असतील किंवा कुठल्या गोष्टी ज्या तुम्ही ठरवल्या होत्या की ह्या तुम्हाला पूर्णच करायच्या आहेत पण त्या झालेल्या नसल्यामुळे तुमचं या आठवड्यात काय होणार आहे, कामाचा थोडासा त्रास जो आहे तो वाढला जाणार आहे. तुम्ही काही नवीन गोष्टीच्याही ज्या आहेत सुरू करण्याचेही डोक्यामध्ये तुमचे जे आहेत ते विचार चालू असणार आहेत. तुम्ही त्याच्याकडे वाटचाली करणार आहेत. होऊ शकते की जे लोक काम करत आहेत ते तुम्ही एक जे आहे ते काम करत असतानाच तुम्ही नवीन जॉबच्याही किंवा एक नवीन ऑपॉर्च्युनिटीच्याही संधीच्या जे आहेत ते शोधात दिसत आहेत. जे स्टुडंट आहेत स्टुडंटसाठी हा आठवडा जो आहे तो एकदम असा उत्तम असा दिसत आहे. त्यांच्या स्टडीसाठी असेल किंवा जे हे पुढचे त्यांनी जे प्लॅनिंग केलेलं आहे ते प्रॉपरली ते तिथे एक्झिक्यूट जे आहे ते करताना दिसत आहेत. हेल्थ वाईजही तुम्ही एकदम व्यवस्थित असणार आहात. फक्त की कामाचा त्रास एवढा करून घेऊ नका की तुमचा जो आहे तो स्ट्रेस जो आहे तो वाढेल. तुमच्यामध्ये तेवढी एबिलिटी आहे की तुम्ही गोष्टी ज्या आहेत त्या बरोबर पार पडू शकता. फक्त की त्या कशा तुम्हाला प्लॅन करायच्या आहे हे तुमच्यावरती आहेत. एंजल कार्ड बघूया तुम्हाला या आठवड्यासाठी. यू आर रेडी. ओके, कार्ड तुमच्यासाठी आलेला आहे यू आर रेडी. ओके, जो आत्ता तुम्ही जेही प्लॅन किंवा काही ज्या गोष्टी ठरवल्या होत्या मागच्या आठवड्यामध्ये ज्या तुमच्या राहिलेल्या आहेत तुम्ही आत्ता रेडी आहेत की त्या सर्व ज्या आहेत त्या गोष्टी करण्यासाठी. ओके, तुम्ही फक्त काय आहे त्याच्यावरती ॲक्शन घ्यायची किंवा त्या गोष्टी करायच्या आहेत. या आठवड्यामध्ये तुमच्या त्या नक्कीच कंप्लीट होतील. कुठल्याही गोष्टी ज्या आहेत किंवा तुमच्या कुठल्याही जे विचार केलेले होते ते तुमचे रिमेनिंग राहणार नाही आहेत या आठवड्यामध्ये. पुढची राशी आपण बघूयात. राशीचक्रामधली जी आहे ती कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांसाठी बघूयात हा आठवडा जो आहे तो कसा असणार आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी, कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी जे दिसत आहे इतक्या दिवसांपासून जे आहेत कुंभ राशीचे लोक थोडेसे जे आहे डोक्यामध्ये खूप हँगओव्हर झाल्यासारखे जे होते त्यांच्यासाठी एकदम उत्तम संधी म्हणजे ट्रॅव्हलिंग तुमच्यासाठी दिसत आहे. तुमची सोलो ट्रॅव्हलिंग असेल किंवा तुमच्या फ्रेंड्स असेल. ओके, एक जास्त तुम्ही असं खूप लोक घेऊन ट्रॅव्हलिंग तर करताना दिसत नाही. सोलो असेल किंवा एखादा तुमचा फ्रेंड असेल त्यामध्ये तुम्ही मस्त माउंटन्स किंवा कुठेतरी असं एन्जॉय करताना जे आहे ते ट्रेकिंग करताना जे आहे ते दिसत आहे. एक तुमचं जो आहे तो रेस्ट जी आहे तुमच्या माइंडला ती देण्याचा तुम्ही या वीकमध्ये नक्कीच प्रयत्न करणार आहात. काही लोकांसाठी जे आहेत की तुम्ही थोडेसे तुमचे फ्युचरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने थोडेसे विचार करताना दिसत आहे की फ्युचरमध्ये तुम्हाला काय गोष्टी करायच्या आहेत, कुठल्या गोष्टी करायच्या त्याचा तुमच्या माइंडमध्ये जो आहे तो कंटिन्यू विचार चालू असणार आहे. काही जे रिलेशनमध्ये लोक असणार आहेत त्यांच्या रिलेशनमध्ये थोडेसे प्रॉब्लेम जे आहेत ते दिसून येत आहेत की थोडंसं रिलेशनच्या बाबतीत काही अशा गोष्टी झालेल्या असतील की ज्यामुळे तुम्ही थोडंसं वरीड आहेत. एंजल्स कार्ड बघूयात कुंभ राशीच्या लोकांसाठी. एंजल कार्ड्स. चूज अ न्यू डायरेक्शन. ओके, तुमच्यासाठी एंजल कार्ड हेच आलेलं आहे की तुम्ही एका जे आहे ते नवीन डायरेक्शनचा इथे विचार करायला आहे. नवीन गोष्टींचा जो आहे तो विचार करायचा आहे. तुम्ही तेच ज्या गोष्टी आहेत त्या कंटिन्युअसली रिपीट करू नका. आणि सेकंड जी गोष्ट आहे की तुम्ही जेही नवीन काही स्टार्ट करणार आहात किंवा जे तुमचं हे असेल ना त्यामध्ये तुमचं जे आहेत कम्युनिकेशन तेही क्लिअर ठेवा. ओके, तुम्ही जर नवीन कोणाशी बोलत आहात एकदम किंवा तुम्हाला एखाद्या कुठल्याही गोष्टींची चर्चा करायची आहे तर थोडंसं जे आहे तो कम्युनिकेशन जो आहे तो त्या पार्टवरती लक्ष द्या. प्रॉपरली तुमचे विचार जे आहेत ते तिथे मांडा.
समोरच्यांसमोर, की जेणेकरून तुम्हालाही भविष्यात त्याचा जो आहे तो फायदाच होईल. हा जो आहे एंजल गायडन्स आलेला आहे कुंभ राशीच्या लोकांसाठी. त्यानंतर आता आपण शेवटची राशी बघूयात राशीचक्रामधली, जी आहे मीन राशी. मीन राशीचे लोक हे थोडंसं फायनान्शियली मला विचार करताना दिसत आहेत. स्ट्रेस सारखी थोडीशी कंडिशन असेल किंवा थोडंसं लोन जर असेल काही, तर तेही इश्यू जे आहेत ते थोडेसे दिसत आहेत. जर कोणी लोनसाठी बघत आहे किंवा थोडंसं मनी रिलेटेड जे आहेत ते प्रॉब्लेम्स जर चालू असेल तर त्याच्या स्ट्रेसमध्ये दिसत आहे. सेकंड जी गोष्ट इम्पॉर्टंट आहे की तुमचं हेल्थकडेही तुम्ही थोडंसं या आठवड्यामध्ये जे आहे ते लक्ष द्या. चान्सेस आहेत की तुमची हेल्थ जी आहे ती खराब होण्याचे. ओके, काही सीझनल असेल किंवा काही गोष्टींमुळे जे आहे ते तुमची हेल्थही खराब होऊ शकते. जो आठवडा संपत येण्यानंतर तुमची ही जे आहे हेल्थही इम्प्रूव्ह होईल. तुमच्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या इम्प्रूव्ह होताना दिसत आहे. आठवड्याचा सुरुवात थोडीशी त्रासदायक आहे तुमच्यासाठी आणि शेवट जो आहे तो एकदम उत्तम असणार आहे. तुमचे नवीन जे आहेत चान्सेस आहेत की तुमच्या काही लोकांसोबत जे आहे ते नवीन गाठभेट होण्याची शक्यता आहे, जी की तुम्हाला एकदम अनएक्सपेक्टेड असेल. ओके, तर थोडंसं तुमच्या शारीरिकदृष्ट्या काळजी घ्या मीन राशीचे लोक ह्या आठवड्यामध्ये. बाकी तुमचं कुठलं दिसत नाही आहे. फक्त स्ट्रेस जो आहे तो जर तुमच्या पैशां रिलेटेड जर तुमचा काही इश्यू असेल तर थोडंसं त्याकडे काळजी द्या. एवढाही स्ट्रेस घेऊ नका की हेल्थ जी आहे ती अफेक्ट होईल. तर आपण इथे सर्व बघितले आहे की 12 राशींसाठी जो आहे तो पुढचा आठवडा जो आहे तो हा येणारा कसा असणार आहे. ओके, धन्यवाद.